नमस्कार. इयत्ता पहिली मराठीच्या 2022चे प्रश्नपत्रिकेतील पहिले 3 भाग म्हणजेच भाषा, गणित आणि इंग्रजी या तीनही विषयांवर आलेल्या प्रश्नांवरचे व्हिडिओ आपण पाहिलेले असणारच. पाहिले नसतील तर त्याची लिंक तुम्हाला वरच्या बाजूला येत आहे, ते तुम्ही पाहू शकतात. आणि आता वळूयात पुढील प्रश्नांकडे. भाग 4 बुद्धिमत्ता चाचणी. यामध्ये एकूण 25 प्रश्न असतील, ज्यासाठी तुम्हाला 50 गुण देण्यात येतील. प्रश्न 51 ते 53 साठी सूचना. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. वर्गीकरण या घटकात आपण शिकलेलो आहोत की या विभागातील प्रश्नांमध्ये एकूण 4 घटक दिलेले असतात. या 4 घटकांपैकी कोणत्या तरी 3 घटकांमध्ये एका बाबतीत साम्य असते, म्हणून त्या 3 घटकांचा गट बनतो. परंतु चौथा घटक त्या 3 घटकांच्या गटात बसत नाही, म्हणून विद्यार्थ्यांनी गटात न बसणाऱ्या चौथ्या घटकाचा शोध घ्यायचा असतो. प्रश्न 51. पहिलं पद आहे 4, दुसरं 8, तिसरं 5 आणि चौथं 6. यात जर आपण नीट पाहिलंय तर पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 म्हणजेच 4, 8 व 6 या तीनही समसंख्या आहेत व तिसरा जो पर्याय आहे तो आहे 5, जी विषम संख्या आहे. त्यामुळे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 5. प्रश्न 52 मध्ये आपल्याला 4 आकृत्या दिल्या आहेत, ज्यात आपण स्पष्टपणे बघू शकतो आकृती क्रमांक 1, 2 व 4 यामध्ये एकूण 8 भाग आहेत व पर्याय क्रमांक 3 मध्ये एकूण 6 भाग आहेत. त्यामुळे अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 53. पूर्व, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. आपण दिशांमध्ये शिकलेलो होतो मुख्य दिशा आणि उपदिशा. तर मुख्य दिशा कोणत्या? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आणि उपदिशा आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. तर जसं की आपण बघतोय की दिलेल्या पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक 2, 3, 4 नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य या उपदिशा आहेत आणि पहिला पर्याय जो आहे पूर्व ही मुख्य दिशा आहे. त्यामुळे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पूर्व. प्रश्न 54. पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. मालिकेत आपल्याला एकूण 5 घटक दिलेले आहेत: खारट, आंबट, कडू, मिरची, तुरट. तर यात आपल्याला लक्षात येईल की खारट, आंबट, कडू व तुरट या काय आहे? चवीचे प्रकार आहेत. आणि मिरची ही चव आहे का? नाही, तर ती एक भाजी आहे. तर वेगळा शब्द आहे मिरची. अचूक पर्याय असेल पर्याय क्रमांक 1, मिरची. प्रश्न 55. पुढील अंकमालिकेत सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता? अंकमालिकेत आपल्याला काही अंक देण्यात आलेले आहेत. पर्याय आपण वाचूयात. पहिला पर्याय आहे 7. तर 7 हा अंक अंकमालिकेत किती वेळा आलाय? तर 6 वेळा. दुसरा पर्याय आहे 5. हा अंक मालिकेमध्ये एकूण 5 वेळा आलेला आहे. तिसरा पर्याय आहे 6. एकूण 2 वेळा मालिकेमध्ये आलेला आहे. चौथा आहे 8. हा एकूण 3 वेळा आलेला आहे. तर सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता? 6. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न 56. खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. तर आपल्याला इथं प्रश्न आकृती दिलेली आहे. दिलेल्या पर्यायामधून आपल्याला प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची आहे. तर पहिल्या पर्यायामध्ये दिलेली आकृती आपल्याला सारखी वाटत आहे, पण जर आपण नीट निरीक्षण केलं तर चौकोनाच्या वरच्या बाजूच्या ज्या रेषा आहेत त्यांची दोघांचीही दिशा एका बाजूला आहे. त्यामुळे पर्याय 1 हे चुकीचं उत्तर आहे. दुसऱ्या पर्यायातील आकृती जर आपण पाहिली तर याच्या खालच्या बाजूचा जो आकार आहे तो तंतोतंत जुळत नाही, त्यामुळे हाही पर्याय चुकीचा आहे. तिसऱ्या पर्यायातील आकृती तर अगदीच वेगळी आहे, त्यामुळे ते तुमच्या इझिली लक्षात येईल की ही चुकीची आकृती आहे. चौथी आकृती मात्र तंतोतंत प्रश्न आकृतीशी जुळणारी आहे, त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय 4. प्रश्न 57 ते 59 साठी सूचना. खालील प्रश्नांत पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे. तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी पण आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य पदाचा पर्याय शोधा. प्रश्न 57. राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय पक्षी प्रश्नचिन्ह. आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपला राष्ट्रीय पक्षी आहे मोर. त्यामुळे अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, मोर.
प्रश्न 58, यामध्ये आपल्याला एकूण 3 आकृत्या दिलेल्या आहेत. पहिल्या आकृतीमध्ये उजव्या दिशेकडे वळणारा बाण दाखवलेला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये उजव्या दिशेकडे वळणारे 2 बाण दाखवले आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये डाव्या दिशेकडे वळणारा 1 बाण दाखवलेला आहे आणि चौथ्या आकृतीमध्ये काय येऊ शकतं हे आपल्याला शोधायचं आहे. तर जर आपण पहिल्या 2 आकृतींचं निरीक्षण केलं तर दिशा सेम ठेवलेली आहे, फक्त बाणांची संख्या ही 1च्या जागी 2 झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या आकृतीमध्ये डावीकडे जाणारा जर 1 बाण आहे, त्यावरून चौथ्या आकृतीमध्ये डावीकडे जाणारे 2 बाण हे त्याचं अचूक उत्तर असेल. पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेले आहे. प्रश्न 59, 15, 51, 24 प्रश्नचिन्ह. यात आपल्याला लक्षात येईल की पहिल्या 2 आकड्यांचा जर आपण विचार केला तर यांच्या एकक स्थानचा अंक हा दशक स्थानी घेतलेला आहे आणि दशक स्थानचा अंक एकक स्थानी घेतलेला आहे. त्यामुळे 15 वरून 51 ही संख्या तयार झाली. तर त्याचप्रमाणे आपण 24 मधल्या एकक स्थानचा अंक दशक स्थानी व दशक स्थानचा अंक एकक स्थानी घेतला तर आपल्याला 42 हे उत्तर मिळतं. दिलेल्या पर्यायांमध्ये पर्याय 2 42 हे अगदी अचूक उत्तर आहे. प्रश्न 60, खालील आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. यामध्ये आपल्याला एक प्रश्न आकृती दिलेली आहे व त्याची आरशातील प्रतिमा कशी दिसेल हे आपल्याला दिलेल्या पर्यायातून ओळखायचं आहे. तर आरशातील प्रतिमा ओळखताना आपल्याला डावीकडची बाजू उजवीकडे दिसते हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे हा जो ई आपल्याला सरळ दिसतो आहे तो उलटा आपल्याला दिसला पाहिजे दिलेल्या प्रतिमांमध्ये. आता हा जर आपण बघितला तर आपल्याला सहज लक्षात येईल की पहिल्या आकृतीमध्ये जो ई आहे तो अगदी उलटा दिसत आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 61, दुकानदार या शब्दातील डावीकडून चौथे अक्षर कोणते? अगदी सोपा प्रश्न आहे. डावीकडून जर आपण मोजायला सुरुवात केली तर दु का न दा, तर चौथा अक्षर येतं दा. दिलेल्या पर्यायांमध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दा. प्रश्न 62, एका रांगेत 7 झाडे आहेत, मध्यभागी पेरूचे झाड आहे, तर पेरूच्या झाडाचा क्रमांक किती? आता जर आपण 7 झाडे बघितले तर त्याचा मध्यांक किती येईल? 4. कारण 4च्या आधी पण 3 अंक येतात आणि 4 नंतर 7 पर्यंत जर आपले मोजले तर 3 अंक येतात. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4. प्रश्न 63, खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. यामध्ये आपल्याला प्रश्न आकृती दिलेली आहे आणि दिलेल्या पर्यायांमध्ये आपल्याला ओळखायचं आहे की पाण्यात त्याचं प्रतिबिंब कसं दिसेल. तर प्रतिबिंब शिकताना आपण बघितलेलं आहे की यामध्ये वरची बाजू जी आहे ती आपल्याला खाली दिसते आणि खालची जी बाजू आहे ती वर दिसते. तर जर आपण बघितलं तर पहिला आणि चौथा पर्याय हा अगदी तंतोतंत जुळतोय, म्हणजे हे उत्तर चुकीचे आहेत. 2 आणि 3 या पर्यायांपैकी एक उत्तर असू शकतं. जर आपण बारीक निरीक्षण केलं तर प्रश्न आकृतीमध्ये खालच्या बाजूला जो उजव्या बाजूचा जो बिंदू आहे तो भरीव आहे आणि डाव्या बाजूचा बिंदू हा पोकळ आहे. त्या पद्धतीने जर पाहिलं तर हा उत्तर आकृतीमध्ये वरच्या बाजूला उजव्या बाजूचा जो बिंदू आहे तो भरीव असला पाहिजे. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 64, पायाला कान म्हटले, कानाला नाक म्हटले, नाकाला हात म्हटले आणि हाताला तोंड म्हटले, तर लिहिण्यासाठी कशाचा उपयोग कराल? आपण कशाने लिहितो? हाताने. पण वाक्यामध्ये काय म्हटलंय? हाताला तोंड म्हटले. तर याचाच अर्थ आपण लिहिण्यासाठी तोंडाचा वापर करू. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 65 ते 67 साठी सूचना. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर्यायातून शोधा. प्रश्न 65, 14, 16, 18, 20 आणि प्रश्नचिन्ह. आपल्याला लक्षात येतं आहे की 14 नंतर 15 न येता 16 घेतलेला आहे, 16 नंतर 17 न येता 18 घेत आहेत. त्यावरून आपल्या लक्षात येत आहे की या सर्व समसंख्या आहेत ज्या क्रमाने आहेत. तर त्या पद्धतीने जर आपण विचार केला तर 20 नंतरची येणारी समसंख्या राहील 22. तर दिलेल्या पर्यायातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 22. प्रश्न 66, यामध्ये आपल्याला 3 आकृत्या दिलेल्या आहेत. पहिल्या आकृतीमध्ये 1 0 दिलेला आहे जो डाव्या बाजूला आहे.
दुसऱ्या आकृतीमध्ये 2 शून्य आहेत, तिसऱ्या आकृतीमध्ये 3 शून्य आहेत, याचाच अर्थ चौथ्या आकृतीमध्ये 4 शून्य असतील. जर दिलेल्या पर्यायामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या आणि दुसऱ्या या दोघंही पर्यायांमध्ये आपल्याला 4 शून्य दिसत आहेत. मात्र दिलेल्या आकृत्यांमध्ये सर्व शून्य हे पोकळ होते, भरीव नव्हते. त्यामुळे पहिला हा पर्याय अगदी योग्य असणार आहे. प्रश्न 67. यात सुद्धा आपल्याला 2 आकृत्या दिलेल्या आहेत आणि तिसऱ्या आकृतीमध्ये काय येऊ शकतं हे आपल्याला ओळखायचं आहे. पहिल्या आकृतीमध्ये 4x दिलेले आहेत, दुसऱ्या आकृतीमध्ये 3x दिलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ हे उतरत्या क्रमाने पुढे जात आहे. तर याच्यावरून आपल्याला सहज कळू शकेल की तिसऱ्या आकृतीमध्ये येणारा अंक असेल 2. म्हणजे 2x या आकृतीमध्ये येतील. दिलेल्या पर्यायांमध्ये आपण सहज बघू शकतो तिसरा पर्याय हा अगदी योग्य आहे. प्रश्न 68. जॉनला कोरोना झाला आहे तर त्याची कोणती कृती अयोग्य ठरेल? पर्याय 1, गर्दीच्या ठिकाणी फिरायला जाणे. कोरोना सुरू असताना गर्दीच्या ठिकाणी जाणे आपण टाळले पाहिजे. त्यामुळे ही जी कृती आहे ती अयोग्य ठरू शकते. दुसरा पर्याय आहे मास्कचा नियमितपणे वापर करणे. हे चुकीचं आहे का? नाही, तर हे बरोबर आहे. तिसरा पर्याय आहे शाळेत न जाता घरीच थांबणे. हो, कोरोना सुरू असताना आपल्याला घरीच थांबावं लागेल. चौथा पर्याय आहे वारंवार हात स्वच्छ पाण्याने धुणे. अगदी बरोबर, हे नियमितपणे आपण केलंच पाहिजे. तर या सर्वांवरून आपल्या लक्षात येत आहे की चुकीची कृती आहे पर्याय क्रमांक 1, गर्दीच्या ठिकाणी फिरायला जाणे. प्रश्न 69. 1 सप्टेंबरला गुरुवार असल्यास 10 सप्टेंबरला कोणता वार असेल? आपण दिनदर्शिकेमध्ये शिकलेलो आहोत की एखाद्या तारखेला जो वार असतो तोच वार त्यानंतरच्या तसेच त्या मागच्या 7व्या दिवशी असलेल्या तारखेला असतो. तर यावरून जर आपण पाहिलं तर 1 सप्टेंबरला जर गुरुवार आहे 7व्या दिवशी म्हणजे 8 सप्टेंबरला देखील गुरुवार असणार आहे. त्यावरून 9ला असणार आहे शुक्रवार आणि 10 सप्टेंबरला असणार आहे शनिवार. तर दिलेल्या पर्यायामध्ये अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शनिवार. प्रश्न 70. एका सांकेतिक भाषेत वेल बरोबर 46 आणि गाजर बरोबर 125 असेल तर त्याच भाषेत गाल हा शब्द कसा लिहाल? तर सर्वात आधी आपण बघून घेऊयात की सांकेतिक भाषेमध्ये कोणत्या शब्दाला कोणता अंक दिलेला आहे. तर वे या शब्दाला दिलेला आहे 4 अंक, ल या शब्दाला आहे 6 अंक, गा या शब्दाला आहे 1, ज ला आहे 2 आणि र ला आहे 5. तर यावरून जर आपण बघितलं तर गा या शब्दाला 1 अंक दिलेला आहे आणि ल या शब्दाला 6 अंक दिला आहे. याचाच अर्थ आपलं योग्य उत्तर आहे 16, पर्याय क्रमांक 4. प्रश्न 71. अक्षता पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे तर तिच्या पाठीमागची दिशा कोणती आहे? आपण दिशामध्ये शिकलेलो आहोत की एकूण 4 मुख्य दिशा आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. यापैकी पूर्व व पश्चिम या एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असतात आणि उत्तर व दक्षिण या 2 दिशा एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असतात. यावरून आपल्याला लक्षात येईल की अक्षता जर पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे तर तिच्या पाठीमागची दिशा ही पूर्व असेल. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पूर्व. प्रश्न 72. यामध्ये आपल्याला इथे इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे. वरील अक्षरमालेत पी व टी या अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते? यात जर आपण पाहिलं तर पी आणि टी याच्यामध्ये 3 अक्षर येत आहेत, क्यू, आर, एस. त्यामुळे मध्यभागी येणारा अक्षर आहे आर. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, आर. प्रश्न 73 ते 75 साठी सूचना. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा. प्रश्न 73. कुत्रा, मांजर, गाय डॅश डॅश. आता इथे जर आपण बघाल तर कुत्रा, मांजर आणि गाय हे पाळीव प्राणी आहेत. दिलेले पर्याय आहेत सिंह, लांडगा, शेळी व वाघ. यामध्ये सिंह, लांडगा व वाघ हे पाळीव प्राणी आहेत का? नाही. त्यामुळे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, शेळी. प्रश्न 74. 4, 8, 12 डॅश. यात आपण पाहिलं तर पहिल्या अंकांमध्ये फरक जो आहे तो 4 अंकांचा आहे
व दुसऱ्या व तिसऱ्या अंकांमध्ये फरकसुद्धा 4 अंकांचा आहे. यावरून पुढे येणाऱ्या अंकांमध्ये सुद्धा 4चं अंतर असणार आहे. 12 अधिक 4 बरोबर होतील 16. त्यामुळे अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 16. प्रश्न 75. यामध्ये आपल्याला 3 आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्यावरून आपल्याला चौथी आकृती ओळखायची आहे. आता जर आपण नीट पाहिलं तर आपल्याला दिलेल्या 3ही आकृत्यांमध्ये एक रेषा आहे. त्यामध्ये 2 रेषा नाही आहेत, त्यामुळे पहिला पर्याय चुकीचा आहे. रेषेला आजूबाजूला बाण पण नाही आहे, त्यामुळे दुसराही पर्याय चुकीचा आहे. आकृतीमध्ये प्लसचं चिन्ह पण नाही आहे, त्यामुळे तिसरंही ऑप्शन चुकीचं आहे. तर बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. मंथन ऑफिशियल हे चॅनल विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांना येणाऱ्या अडचणी, प्रश्न यांचे सोल्युशन देण्याकरता गेल्या वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका, त्यांचे सोल्युशन अशा बऱ्याच प्रकारची माहिती या चॅनलवर आपल्याला मिळणार आहे. मंथन ऑफिशियल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि चॅनलवर येणारे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावे यासाठी सबस्क्राईबच्या बटन शेजारी असलेले बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायचं आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत.